नेरळ ग्रामपंचायतीची काल ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेमध्ये 16वा वित्त आयोगाचा आराखडा हा जाहीर करण्यात आला. मात्र जेव्हा भगवान चंचे यांनी ग्रामसेवकांना 15वा वित्त आयोगाची कामे कुठली झाली आणि कुठली बाकी आहेत आणि रक्कम किती बाकी आहे हा प्रश्न जेव्हा विचारला, तेव्हा त्यांची बोबडी वळाली. आता ती बोबडी का वळाली याचं उत्तर मी देतो. कारण हा आहे 15वा वित्त आयोगाचा सर्व जमा खर्च. आरटीआयच्या माध्यमातून आपण माहिती घेतली होती. यातली अशी बरीच कामं आहेत ती झालीच नाहीयेत, पण बिलं काढलेली आहेत. आणि अशी कामं आहेत ती फक्त दाखवण्यासाठीच आहेत. आता कुंभे येथील पाण्याच्या टाकीसाठी जो पंप बसवलाय त्याची किंमत ऐकून तुमच्या कानातून रक्त येईल. 15 लाखाचा पंप कुंभे येथे बसवण्यात आलाय. आता हा कुठला आणि कुठल्या कंपनीचा 15 लाखाचा पंप आहे याचं उत्तर ग्रामसेवकांनी प्रशासकांनी द्यावं. बोर्ले येथे 7.5 लाखाचा पंप बसवण्यात आलाय. आता 7.5 लाखाचा पंप कुठल्या कंपनीचा आहे याची पण माहिती त्यांनी द्यावी. दुसरी महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे नेरळ हद्दीतील सर्व शौचालय दुरुस्ती करण्यासाठी सुमारे 7 लाख रुपये खर्च दाखवण्यात आलाय. हा खर्च झाला असताना वाल्मिक नगर मधील शौचालय दुरुस्तीसाठी सुमारे 2 लाख रुपये बिल काढण्यात आलं. वाल्मिक नगरच्या शौचालयाची परिस्थिती जर बघितली तर ना दुरुस्त आहे, वापरण्यासाठी नाही, तरी सुद्धा बिल काढण्यात आलं. मग एवढं सगळं होत असताना आता वाल्मिक नगर नेरळ हद्दीत येत नाहीये का? जेव्हा नेरळ हद्दीतील शौचालय दुरुस्तीसाठी एवढं बिल काढलं, परत वाल्मिक नगरच्या शौचालयासाठी बिल काढायचं का? जनतेच्या पैशाची उधळपट्टी उघडपणे चालू आहे, याचं उत्तर त्यांना या येणाऱ्या 15 ऑगस्टला द्यावं लागणार आहे. तुमच्या बीपीच्या गोळ्या संपल्या असतील तर आत्ताच घेऊन ठेवा मेडिकलमधून, नंतर चक्कर येऊन पडाल ग्रामसभेला 15 ऑगस्टला. आता नवजोत ते नाकोडा रस्ता हा झालाच नाहीये. सुमारे 4-4.5 लाखाचं बिल आहे. राजेंद्र गुरुनगर येथे नवजोत ते नाकोडा रस्ता झालाच नाहीये, तो भलतीकडेच केलाय. बरं, वर्क ऑर्डर मध्ये गटार बांधण्याची ऑर्डर नसताना पण गटार बांधण्यात आलेत का? कोणाला विचारून केलं हे? तुमची मनमर्जी चालते का अशीच? कशासाठी हे? लोकांच्या पैशांची उधळपट्टी खपवून घेतली जाणार नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहाचे वाडी ते गणेश घाट ते मोहाचे वाडीकडे जाणारा रस्ता हा जिल्हा परिषद मधून 2024 मध्येच झाला आहे. आणि हा झाला असताना 15वा वित्त आयोगातून सुमारे 3 लाख बिल जुन्या रस्त्याचे फोटो वापरून काढलंय. याच्या चौकशीचा अहवाल दिला यांना, तरी सुद्धा चौकशी नाही होते. याच्यावरती ग्रामस्थांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं. यांच्या बदल्या करून यांचा राजीनामा घ्यावे. यांना टाकून द्या तिकडे कुठेतरी, बीडला, कोल्हापूर, सांगली, सातारा टाकून द्या यांना कुठेतरी. ग्रामपंचायत विकून खाल्ली यांनी. ग्रामपंचायत अक्षरशः ग्रामपंचायत विकले. अजून अशी बरेच कामं आहेत ती झालेलीच नाहीयेत. याचं उत्तर त्यांनी 15 ऑगस्टला द्यावं. आणि म्हणून जेव्हा भगवान चंचे यांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांना उत्तर देता आलं नाही. त्याचं हेच कारण आहे, त्यांच्याकडे हिशोब नाही, कुठलाच हिशोब नाही. आणि अजून 15 वित्त आयोगाची बिलं अजून काढतात. आणि महत्वाचं म्हणजे ठेकेदारांना पाठीशी घालतात. वाल्मिक नगरचं 2 लाख बिल काढणारा ठेकेदार अजूनही मोकाटच फिरतोय. त्यालाही अजून कुठलंही पत्र काढलेलं नाही. आता हा का फिरतोय हे मी सांगतो तुम्हाला. कारण याचा सर्व ठेकेदारांचा कामांचा मलिदा खायला प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळतो, म्हणून त्यांच्यावर कारवाई नाही होत, म्हणून त्यांची चौकशी होत नाही. मध्ये बेकायदेशीर नळ कनेक्शन देताना 2 कर्मचारी पकडले तर पकडले, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. आणि नंतर लेटर दिला
की त्यांना आपण निलंबित करतोय तो पण बोगस. कर्मचारी दुसऱ्या दिवशी कामावरती आले. 10 दिवस कोणताही कर्मचारी निलंबित केलेला नव्हता. फक्त दिखावपणा आणि बोगसपणा करण्यात आला. प्रशासकांनी आणि ग्रामसेवकांनी आपला राजीनामा द्यावा आणि घरी बसावं जर अशी पैशांची उधळपट्टी होत असेल तर. एवढं सांगून मी थांबतो.